नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, मी उज्ज्वला तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत करत आहे. पत्ताकोबी, गाजर आणि बीट पाहिलं की माझ्या घरी ही रेसिपी बनतेच. प्रथम बीट व गाजराचे वरचे साल काढून घ्या व पत्ताकोबी मिठाच्या पाण्यामध्ये 2 भाग करून बुडवून ठेवा. त्यामुळे आपल्या पत्ताकोबीमधले किडे मरून जातील. आता पत्ताकोबी मोठ्या किसणीने किसून घ्या किंवा चॉपरने एकदम बारीक करून घ्या. त्याचबरोबर बीट व गाजर पण किसून घ्या. बीट आणि गाजराचा खीस 2 वाटी झाला तर 3 वाटी पत्ताकोबीचा खीस त्यामध्ये मिसळून घ्या. त्यामध्ये मसाले टाकून घ्या. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, लाल तिखट, गरम मसाला, धने जिरे पूड, बारीक कापलेलं अद्रक, बारीक कापलेलं लसूण टाकून हे सर्व जिन्नस छान मिक्स करून घ्या. म्हणजेच आपले मसाले त्यामध्ये मिक्स होतील आणि आपल्या भाज्यांना थोडंसं पाणी सुटेल. आता यामध्ये 1 वाटी मैदा टाकून हे पीठ व्यवस्थित मळून घ्या. पीठ व्यवस्थित मळलं की त्यामध्ये अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर टाकून आणखीन हे छान दाबून पीठ मिक्स करून घ्या. आत्तापर्यंत आपण यामध्ये पाण्याचा थोडासुद्धा वापर केला नाही आणि त्याच भाज्याच्या पाण्यामध्येच आपलं हे पीठ मळून जातं. आता यामध्ये अर्धी वाटी तांदळाचं पीठ टाकून घ्या आणि ते पीठ त्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्या. तांदळाच्या पिठामुळे आपली ही रेसिपी कुरकुरीत होते. त्यामुळे यामध्ये तांदळाचं पीठ टाकून घ्या. आता तुम्हाला समजलंच असेल की मी काय बनवत आहे. मी बनवत आहे कोबी मंचुरियन. कढईमध्ये तेल टाकून तेल तापलं की त्यामध्ये छोटे छोटे भजे टाकून घ्या व ते खरपूस तळून घ्या. प्रथम गॅस ही फास्ट करून ठेवा व नंतर मध्यम आचेवरती ते छान खरपूस आणि कुरकुरीत तळून घ्या. त्याचा असा कुरकुरीत आवाज येतो. आता हे आपण सर्व मंचुरियन तळून घ्या. मंचुरियन सर्व असेही खाऊ शकता. आपण ते शेजवान सॉससोबत खाऊ शकता. तेही खूप छान लागतं किंवा तुम्ही त्यामध्ये सॉस करून घेऊ शकता. ग्रेव्हीसाठी कढईमध्ये थोडंसं तेल टाकून त्यामध्ये कांदा टाकून घ्या. कांदा मोठ्या गॅसवरती कच्चापण निघेपर्यंत परतून घ्या. त्यामध्ये बारीक चिरलेला पत्ताकोबी, किसलेलं बीट व बारीक चिरलेलं अद्रक व लसूण कच्चापण निघेपर्यंत मिक्स करून घ्या. आता यामध्ये मैदा 2 चमचे घेऊन त्याची पेस्ट तयार करून घ्या व त्यामध्ये टाकून घ्या. सोया सॉस 1 चमचा, टोमॅटो केचप 2 चमचा व शेजवान चटणी 2 चमचा टाकून घ्या व त्यावर आपण तळून घेतलेले मंचुरियन टाका व बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घ्या. झाले आपले मंचुरियन तयार. चला या खायला पटापट. आता हे मंचुरियन आपण काढून घेऊ आणि खायला द्या. हे मंचुरियन तुम्हाला आवडले असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. बाय.